मित्रांनो, आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आबा मदने, त्याचबरोबर ते इकडं चिकारा बैलाचे मालक आहेत. आबा नमस्ते. नमस्ते. काय सांगाल कशा पद्धतीने आजचं बरडचं आजचं मैदान झालं? एक नंबर मैदान झालं. टोटल 93 गट झाले 10 दाणे. मैदान एकदम उत्कृष्टरित्या पलटण तालुका कमिटी, रोहित यादव सर असतील किंवा त्यांची कमिटी एक नंबर मैदान केलं त्यांनी. बरं, आज नांद्याबरोबर कोण पळालं? आज नांद्याबरोबर वादळ पळाला. वादळ. आबा शॉटगन नांद्या सध्या ट्रेंडिंगला आहे, जबरदस्त पळतो. जवळपास 1 वर्ष झालं पळतोय नांद्या. आत्तापर्यंत 1 वर्षभरामध्ये किती गुलाल घेतले? आदतमध्ये 35-36 म्हणजे आता 37 गुलाल दुसऱ्यात पहिलाच म्हणायचं. होय, 37 गुलाल झाले टोटल. 37 झाले सगळे फायनलचे. सगळे फायनल. त्यातले 1 नंबर किती झाले? 1 नंबर 7-8 मैदानात 1 नंबर केले. 8. म्हणजे बघा मित्रांनो, खरेदी खरंच सार्थकी लागली का बा? हो लागली. ही दोघांनीच खरेदी करून. आणि आता त्यांच्या दावणीला नवीन आलाय चिकारा. हो, ते बी कसं काय पसंत कोणी केलाय त्याला? ते आम्ही दोघांनीच घेतला होता. बरं, आता चिकारा सुद्धा आज राहिला, त्याचबरोबर शॉटगन. आता चालूला चिकाराचे कमीत कमी 18 गुलाल आहेत चालूला. म्हणजे काढेल तिथंच राहतोच बैल. तुम्ही आम्हाला आल्याला म्हटला शोधत होतो आपण बैल ह्याला मल्हारला, ते पळून गेला होता आणि त्यानेच 1 नंबर केला. ती म्हणली आज तुम्ही म्हटला की आज आमच्या घरातली 3 बैल राहिली. काय सांगाल त्याविषयी? राहिली काय नाही, मल्हारने 1 केला, खूप आनंद झाला. गाडी पळून जाऊन परत येऊन 1 केला. चिकाराने 5 केला, नंद्याने 8 केला. काय खूप आनंद आहे. आम्हाला किती नंबर झालाय महत्वाचा नाही, आम्हाला गुलाल महत्वाचा आहे. गुलाल महत्वाचा आहे. आबा आता हिंद केसरी देशमुख पट्ट्याचं 61 फाट्याचं मैदान होते 10 आणि 11 तारखेला. कसं काय नियोजन आहे ह्याचं शॉटगन नांद्याचं? नंद्या 10ला पण पळणार आहे ना 11ला, आणि चिकारा 10ला आणि 11ला दोन्ही ह्यांचं सकाळी तर घेतलंच होतं. आणि काय लकी सकाळी इंट्रो मध्ये घेतलं त्यांना, आणि आज चिकाराने पण राहिला गुलाल. शेवटी त्याचं कर्तृत्व आहे. तर आज गाडीवरती ड्रायव्हर कोण होतं? बालाजी ड्रायव्हर आणि सनी ड्रायव्हर एकंबे. बरं, तुमच्या गाडीवरती? आणि नाही सिमी गट दोन्हीचा, चिकाराचा नंद्याचा बालाजीनं काढला. आणि फायनलला दोन्ही आमच्या गाड्या लागल्यामुळं मग सनी ड्रायव्हर बसला. बालाजीच्या विषयी काय सांगाल? हातखंडा कसा आहे बालाजीचा? हातखंडा म्हणजे काय, ते हातोडाच आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ना. गाडी हाणण्याच्या बाबतीत बालाजी असेल, सनी असेल, म्हणजे चांगली गाडी हाणतात. आता आपण चिकराच्या मालकांकडे वळूया. दादा नमस्ते. काय कसा आनंद आहे? सकाळी आल्यानंतर तुमची भावना काय होती ना आत्ताची काय? 1 नंबर आहे. बरं, आजचं मैदान जवळपास मला वाटतं 900च्या दरम्यान गाड्या होत्या. या गाड्यांमध्ये 930 ह्या गाड्यांमध्ये 93 गट झाले. 93 ह्या गाड्यांमध्ये फायनलचं गुलाल घेणं हे कसं आहे? म्हणजे आपल्या नंदीचं कशा पद्धतीने कर्तृत्व सिद्ध होतंय? खूप आनंद आहे. खूप आनंद आहे. आज तुमच्या गाडीवरती कोण होतं? बालाजी ड्रायव्हर. तुम्ही नंदीबरोबर पळताय. ते एकतर फायनल राहिलेले असतात, पण लक्षात येत नाही कुणाच्या की हा बैल राहू शकतो पुन्हा एकदा. आता काय होतंय, आता समजा नाना झालं, मी बालाजी, आम्ही चर्चा करतो. म्हणजे असं पण नाही की फायनलला राहिल्यावर त्याच्याबरोबर पळतोय. आमच्या जर डोक्यात लागला की ही बैल आपल्या बैलाला किंवा हे बैल आपल्या वासराला पुरणार आहे किंवा ही गाड्या जुगून पळू शकते, तर आम्ही अंधारातल्या नंदीला पण बैल देतो. म्हणजे असं काही हे नाही की तो फायनललाच राहिल्यावर त्याला द्यायचा किंवा अजिबात तसा कुठलाही विषय नाही. आम्ही फक्त काय करतो, कुठलं पण असू दे. आता आज 3 अड्डे झालं की आमच्या वैयक्तिक चुकीमुळं पेडगावला पण आमच्या गाडीनं मार खाल्ला, त्या दिवशी पण नंद्याच्या गाडीनं, म्हणजे आमच्या चुकीमुळं. आता वासरू गुलाल सोडत नाही. चूक मान्य करायला शिकलं पाहिजे का? 100% आमच्या चुका आहेत ना, आम्ही मान्य केले. बरोबर. आणि आज म्हणलं आपला आदतला पळू, आदतला पळाला आणि गुलाल घेतलेला आहे. तुमच्या दोघांचंही अभिनंदन. आणि येणाऱ्या दोन्ही हिंद केसरी मैदानांना, म्हणजे 61 फाट्याचा असेल किंवा बैल पोळ्याचा सांगायचं, त्या दिवशी बघा आम्ही आमची चिकारा मथुरच्या सेमीत आम्ही फक्त 1-1.5 फुटांनीच मार खाल्ला. तिथं थोडं आमचं नियोजन पिसकं, म्हणजे थोडं पेडगावला ओपनला तिथं पण चिकारा क्वार्टरला राहिला. दुसऱ्या दिवशी पण क्वार्टरलाच राहिला, तिथं पण थोडं. बरं, म्हणजे चर्चा होत असते. चांगला टॉपचा सेमी असले तर खूप चर्चा होते. नाही, बैलाला बैल पुरला की तिथं कोण पण लागू द्या, गाड्या मारायच्याच. आणि ज्यावेळेस मोठी मैदान असतात त्यावेळेस म्हणजे खूप जोश असतो का हो प्रत्येकाला गुलालासाठी? 100%. बरं, चालतंय. धन्यवाद आबा, आणि धन्यवाद तुमचं पण दादा. तुम्हाला पुढील मैदानासाठी शुभेच्छा. एक म्हणजे 61 फाट्याचं हिंद केसरी मैदान, आणि ते दुसरं म्हणजे बैलपोळ्याचं मैदान. ह्या दोन्ही हिंद केसरी मैदानाची चांगली तयारी करा आणि हिंद केसरीचं गुलाल. वादळ बैलाचे पण मालक आहे. दादा नमस्ते. नाव काय तुमचं? लव डाकवले. बरं, आणि गाव कुठलं? कुर्डवाडी. बरं, आणि कुठनं शोधून आणलाय वादळ? काय तो पण चांगला घेतलेला आहे, गावातनंच घेतलेला आहे का? शेजारचा. कितवा गुलाल आहे त्याचा? आता 26वा गुलाल आहे. म्हणजे किती दिवसात? 1 वर्षात. मग किती मैदान पळाला? मैदान किती टोटल पळाला आणि गुलाल किती घेतलं? काय सांगता येणार, पण गुलाल 26 किती? 40 मैदानं, 30 मैदानं, किती असं काय? 35 आहे. आणि त्यातला तुमचा गुलाल 26 गुलाल आहेत बघा. फायनलचं गुलाल असं किती गुलाल आहेत टोटल असं किती गुलाल आहेत? असं कुठं तर म्हणजे आता 4च मैदान गेले असते ना.
ही 5-6 मैदानं गेली नाहीतर कुठलाही ना कुठला गुलाल फिक्सच आहे का. फिक्सच आहे. बरं चालतंय, तुमचं अभिनंदन. आता सरजा बैलाचे मालक कुठे आहेत? हो का? दादा नमस्ते. नमस्ते. काय नाव सांगा तुमचं? हनुमंत विठ्ठल काटे. आज सगळेच एकाच जागेवरती जुळून आलेले भेटलेले आहेत. तर कुठनं घेतलाय सरजा? काय घरचाच आहे. घरचाच आहे? घरच्या गायचा आहे? हो. कशात मोडतोय तो? तो 24 कॅरेट सोनच आहे. 24 कॅरेट सोनं. आणि गाव कुठलं तुमचं दादा? दानवलीवाडी. आणि प्रेक्षकांना नाव सांगा एकदा, तुमचं नाव सांगा. हनुमंत विठ्ठल काटे. बरं. आणि गाव कुठलं म्हणाला? दानवलीवाडी. तालुका मान. मान. बरं दादा, कसं काय पैरा जुळला तुमचा आणि ह्याचा? आता काय सेटच्या ह्यानी परत बालाजी ड्रायव्हर. बालाजी ड्रायव्हरचे शब्द टाकला, विषय संपला. आणि आज सुंदर अशा मित्रांनो ह्या सगळ्या गाड्या पळाल्या, चारही मालक भेटले, सगळे आनंदात आहेत आणि चेहरे सुद्धा त्यांचे प्रसन्न आहेत. तुम्हाला हिंद केसरीच्या मैदानासाठी शुभेच्छा दादा. आपल्या समोर जॉकी दादा नमस्ते. काय तुमच्या हातात जादू आहे? सगळी म्हणतात तर फटका लय जोरात बसतो, काय म्हणकडे हातच तसं झाले ते. हातच तसं दुसऱ्याचं झालंय का? पायाचं तळवून आपलं हात. बरं बरं. आणि काय माबांच्या गाडी वाजता? काय शॉटगन नंदी असेल किंवा अन्य त्यांची नंदी असतील, चिकारा, भारत, परत लकीची गाडी. लकीची गाडी. तुम्ही काय म्हणायचा? 2 वर्षापासून आम्ही बघितलंय चांगलं, म्हणजे लकीला सुद्धा तुम्ही हाताखालनं म्हणजे एक काढलंय हाताखाली गुलाला असं. गुलालाच घेतलेला आहे त्याच्याकडनं सगळा. बाकी कसं आहे आता चिकाराचं फ्युचर काय वाटतंय आणि शॉटगन नंद्याचं फ्युचर काय वाटतं? हे 2 हिंद केसरीची मैदान येत आहेत. आता चालू काळातले हे दोन्ही पण बैल टॉपला जाणार 100%. 100% top ला. 100%. आता चालवलं कसं होतंय, बैल प्रत्येकाकडेच पळते ती, फक्त पैऱ्या वाचून नडते. काय म्हणते माणूस, माझा एक बाहेरनंच पळतोय, एक आतनंच पळतोय. ज्यावेळी रिअलमध्ये पळ लागते त्यावेळेस कळते एखादा बैल कंटिन्यू आतनं पळत असू द्या आणि त्या डोक्यात बाहेरनं पळायची होत्या, 100% बैल कडे नाही राहणारच.